दरम्यान खारच्या द हॅबिटॅट स्टुडिओने सुद्धा इंस्टाग्रामवरती स्पष्टीकरण दिलंय. कामराच्या वादग्रस्त व्हिडिओनंतर द हॅबिटॅट स्टुडिओचं स्पष्टीकरण आलंय. कंटेंटशी आमचा संबंध नाही, तरीही आम्हाला दोषी ठरवलं जातोय. आम्ही स्टुडिओ आणि कार्यक्रम बंद ठेवत असल्याची हॅबिटॅटकडनं घोषणा करण्यात आलेली आहे. आम्ही द्वेष किंवा कोणत्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही. भावना दुखावल्या असल्यास माफी मागतो, असंही हॅबिटॅटकडनं पोस्ट करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने जिथे कॉमेडीचे अनेक कार्यक्रम होतात, स्टँडअप कॉमेडीचे, त्या हॅबिटॅट स्टुडिओने तुर्तास कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तर अशा पद्धतीने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंविरोधातल्या गाण्यावरनं वाद निर्माण झाला. कुणाल कामराकडनं ज्या स्टुडिओमध्ये व्हिडिओ बनवण्यात आला होता, त्या स्टुडिओची शिवसैनिकांनी काल रात्री तोडफोड केली. खार पश्चिमेकडील द युनिकॉन्टिनेंटल या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना खार पोलिसांनी ताब्यातही घेतलं. तोडफोड प्रकरणी कुणाल सरमळकर, राहुल कनालसह शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुमारे 40 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.